नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नीट यूजी 2025 संदर्भात एक प्रकरण मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये चालू आहे। त्या संदर्भातले काय महत्त्वाचे अपडेट आहेत, मध्य प्रदेश हायकोर्टाने पुढची डेट दिलेली आहे। या दरम्यान काल सुप्रीम कोर्टामध्ये एक कार्यवाही झालेली आहे, त्यामध्ये नेमक्या काय घटना घडलेल्या आहेत आणि नीट यूजी 2025 च्या रिझल्टवर त्याचा काय परिणाम होणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं कॉलेज प्रेडिक्टर ॲप सुद्धा आपण लॉन्च केलेलं आहे। वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या आन्सर कीवरनं विद्यार्थ्यांनी आपला स्कोर त्या ठिकाणी प्रेडिक्ट केलेला आहे। त्या स्कोरच्या बेसिसवर विद्यार्थ्यांना यावर्षी कोणते कॉलेजेस मिळू शकतात त्याचा एक अंदाज आणि एक प्रेडिक्टर आपण त्या ठिकाणी दिलेला आहे। प्लॅटफॉर्म फीस भरून विद्यार्थी ते कॉलेज पाहू शकतात। जरी तुम्ही फीस नाही भरली आणि ॲप डाउनलोड केलं तरी न्यूज आणि अलर्ट हा सेक्शन दिलेला आहे, त्यामध्ये काउन्सिलिंग संदर्भातले महत्त्वाचे अपडेट जे आहेत विद्यार्थ्यांना ते अगदी मोफत त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर कट ऑफचे बुकलेट सुद्धा विद्यार्थ्यांना आपण या ॲपमध्ये मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत। मूळ विषयाकडे आपण परत येऊयात। मध्य प्रदेश हायकोर्टाने नीट यूजी 2025 चा जो काही रिझल्ट आहे त्याच्यावर सर्वात अगोदर स्टे आणलेला होता, परंतु नंतर भारत सरकारने आपलं म्हणणं मांडल्यानंतर भारत सरकारच्या म्हणण्यानंतर मध्य प्रदेश हायकोर्टाने त्या रिझल्टवर आलेल्या स्टेला उठवलेलं होतं आणि त्याच्यानंतर जे प्रकरण आहे ते मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये अद्यापही त्या ठिकाणी चालू आहेत। मध्य प्रदेशमधील इंदोर या ठिकाणी परीक्षेच्या दिवशी लाईट गेल्या कारणाने काही विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना अडचण निर्माण झाल्यामुळे हायकोर्टामध्ये विद्यार्थी गेलेले होते आणि विद्यार्थी आता त्या सेंटरमध्ये रीनीटची मागणी करतात किंवा ग्रेस मार्क्सची सुद्धा मागणी विद्यार्थ्यांकडून येत असल्याचं काही वेब पोर्टलवरून आपल्याला पाहायला मिळतं आणि सोमवारी या प्रकरणाचा अंतिम निकाल येईल असं अपेक्षित असतानाही आता मध्य प्रदेश हायकोर्टाने पुढची डेट सुद्धा दिलेली आहे। या दरम्यान नेमक्या काय काय घटना झालेल्या आहेत या संदर्भातले वेगवेगळे न्यूज पोर्टलवर, विशेषतः हिंदी आणि इंग्लिश न्यूज पोर्टलवर आपल्याला ह्या बातम्या पाहायला मिळतात। आणि या दरम्यान भारताचे जे काही सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता यांनी काल ऑनलाईन त्या कार्यवाहीमध्ये सहभागी होत मध्य प्रदेश हायकोर्टाला 29 तारखेपर्यंत त्या ठिकाणी डेट मागितलेली आहे आणि हायकोर्टाने पुढची कारवाई जी आहे ती 29 तारखेला त्या ठिकाणी ठेवलेली आहे। याच्या अगोदर जे काही प्रकरणाची कारवाई झालेली होती किंवा सुनवाई हायकोर्टामध्ये झालेली होती त्यामध्ये भारत सरकारने एक कमिटी स्थापन करण्याची मागणी हायकोर्टाला केलेली होती आणि तशा प्रकारची कमिटी सुद्धा स्थापन केलेली होती। त्या कमिटीचं काम होतं की ज्या ज्या विद्यार्थ्यांवर या लाईट गेल्यामुळे परिणाम झालेला होता अशा विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यामधून काही मार्ग निघतो का किंवा त्या विद्यार्थ्यांवर त्याचा किती परिणाम झालेला आहे हे तपासण्याचं काम त्या कमिटीने केलेलं आहे। तो रिपोर्ट सुद्धा हायकोर्टामध्ये सादर केलेला आहे आणि सरकारचं असं म्हणणं आहे की त्या लाईट जाण्यामुळे विद्यार्थ्यांचं फार जास्त नुकसान त्या ठिकाणी झालेलं नाही। जरी लाईट गेली असली तरी विद्यार्थ्यांनी आपला पेपर सोडवलेला आहे अशा प्रकारची जी काही कमिटीने जे काही रिपोर्ट आहे त्या ठिकाणी दिल्याचं वेगवेगळ्या बातम्यांमध्ये म्हटल्याचं आपल्याला कळतं आहे। त्याच्यानंतर आता जे विद्यार्थ्यांचे वकील आहेत यांचं म्हणणं 29 तारखेला MP हायकोर्टमध्ये त्या ठिकाणी ऐकून घेतलं जाणार आहे आणि पुढची जी अपडेट आपल्याला मिळणार आहे ती 29 मे रोजी या ठिकाणी मिळणार आहे। आता या दरम्यान नीटचा पेपर झालेला आहे, आता विद्यार्थ्यांना संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे प्रोव्हिजनल आन्सर की किंवा फायनल आन्सर की आणि त्यानंतर रिझल्ट। तर या ठिकाणी मध्य प्रदेश हायकोर्टने संपूर्ण देशभरातील नीट रिझल्टवरचा स्टे उठवला असला तरी संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांचा नीट रिझल्ट लागला तरी या प्रकरणातील विद्यार्थ्यांचा प्रश्न जोपर्यंत सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत मात्र प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत त्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, कारण त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट सुद्धा या रिझल्टमध्ये समाविष्ट करावा लागणार आहे। त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऑल इंडिया रँक द्यावी लागणार आहे आणि त्यांच्या ऑल इंडिया रँकचा फरक बाकी विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी पडू शकतो। त्यामुळे सरकारने किंवा NTA संपूर्ण देशभराचा जरी रिझल्ट लावला तरी या विद्यार्थ्यांचा जोपर्यंत अंतिम MP हायकोर्ट जो काही निर्णय देणार नाही त्याच्यावर काय मार्ग निघू शकतात याच्यावर सुद्धा सरकार त्या ठिकाणी डिस्कस करत असल्याचं आपल्याला कळतं आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांकडनं मागणी आहे रीनीटची, त्याचबरोबर ग्रेस मार्क्सची सुद्धा मागणी त्या ठिकाणी येते आहे। याच्यामध्ये भारत सरकारकडून विद्यार्थ्यांना काही त्या ठिकाणी समाधानकारक जे काही पर्याय आहे तो उपलब्ध होतोय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि कोर्टाचं हे प्रकरण दिवसेंदिवस लांबताना आपल्याला पाहायला मिळते। पुढची तारीख जी दिलेली आहे ती 29 मे आणि या दिवशी काय होणार आहे हे सुद्धा अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलवरून विद्यार्थ्यांना डिटेल स्वरूपात देणार आहोत।
त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे. नीट UG 2025च्या स्टेट कोटा काउन्सिलिंग, ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग, त्याचबरोबर अदर स्टेट काउन्सिलिंग, MBBS, BDS, BAMS, त्याचबरोबर BHMS, अगदी फिजिओथेरपीच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेसला श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत सुरुवात झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्याचबरोबर ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण मध्ये. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी आमचा ॲप डाउनलोड केलं नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी जी काही लिंक आहे ॲपची, अँड्रॉइड मोबाईल वापरत असेल तर अँड्रॉइडची लिंक दिलेली आहे. जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर आयफोनची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.